विश्वनाथ परुळेकर उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांवर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद उमटू लागलेत। हजेरी कमी असल्यामुळे मुख्याध्यापकांनी जाब विचारल्यानं या विद्यार्थ्याने रागाच्या भरात हे कृत्य केलं। या पार्श्वभूमीवर हेडगेवारच्या विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चा काढला। या विद्यार्थ्याला कडक शिक्षा करावी अशी मागणी इतर विद्यार्थी करत आहेत। आज आपण इथे सर्व जमलेलो आहोत कारण गोव्यात एक खरंच खूप धक्कादायक घटना अशी घडलेली आहे की एका विद्यार्थ्याने आपल्या गुरूंवर हात उचलला, त्यांच्यावर मारहाण केली। कारण आपण तरी असं म्हणतो की गुरु आपल्या आई वडिलांच्या समान असतात, गुरु आपल्याला देवाच्या समान असतात आणि आम्ही घरी कधी आई वडिलांवर कधी हात काय उगारत नाही। मग आपण गुरूंवर आपला हात कसा काय उगारू शकतो, जे आपल्याला विद्या देतात, जे आपल्याला म्हणजे नवीन वाटा शोधण्याचा मार्ग दाखवतात, ह्यांच्यावर आम्ही हात कसा काय उगारू शकतो। ह्याच्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत आणि त्या मुलाला म्हणजे त्याच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे म्हणून आम्ही इथे सगळे आज जमलेलो आहोत। ही दुःखदायक घटना परुळेकर हायर सेकंडरी वेरे इथे झाली होती। ती खूप दुःखदायक होती कारण एका शिक्षकावर म्हणजे अर्थात प्रिन्सिपलवर मारणं हे बरं नाही आणि फक्त त्या प्रिन्सिपलने त्याला फक्त अटेंडन्सबद्दल विचारले कारण आणि त्यांनी काढून त्याच्यावर खुर्ची मारून त्याच्यावर असलं मारहाण केलं। मग हे सगळ्यात बरं नव्हे, असलं कोणीच करू नये म्हणून आम्ही डॉक्टर के.बी. हेडगेवार शाळेची मुलं प्रोटेस्ट करत आहेत आणि त्यांना सगळ्या लोकांना जाणून देत आहेत की असलं करू नये। माझं नाव राशी रामदास देसाई आहे आणि मी डॉक्टर के.बी. हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालयातून इथे आज आलेली आहे। आमच्या गोव्यातील बारदेस या तालुक्यातील एका शाळेत एक अत्यंत निषेधकारी अशी घटना घडलेली आहे। ती म्हणजे एका शाळेत एक मुलगा होता आणि त्याला त्याचे ॲब्सेंटीज खूप होत्या म्हणून त्या शाळेच्या प्रिन्सिपलने सांगितलं की मला तुझ्या आई वडिलांना भेटायचं आहे। तर त्या मुलाने सांगितलं की आपल्याला वडील नाही आहेत, आपल्याला आई आणि काका आहेत। त्यामुळे मग प्रिन्सिपलांनी सांगितलं की तू तुझ्या आई आणि काकांना घेऊन ये। तर मग दुसऱ्या दिवशी तो मुलगा आपल्या काकांना किंवा आपल्या आईला न घेता कोणा दुसऱ्याच मुलाला म्हणजे दुसऱ्या माणसाला आपल्याबरोबर घेऊन आला आणि प्रिन्सिपलांना सांगितलं की हे आपले गार्डियन आहेत म्हणून। पण प्रिन्सिपलांना कळलं की ते त्याचे कोणीही नव्हते आणि त्यांनी प्रिन्सिपलांनी सांगितलं की आपल्याला ह्या माणसाकडे तरी काहीच बोलायचं नाही आहे, तू तुझ्या आई आणि काकांना घेऊन ये। त्यामुळे एवढ्याच कारणावरून त्या मुलाला एवढा राग आला की त्याने म्हणजे प्रिन्सिपलच्या कॅबिनमधली जी खुर्ची होती ती काढून प्रिन्सिपलच्या हातावर मारली आणि असं खूप अशी ही घटना खूप दुःखदायक घटना, खूप धक्का देणारी घटना आमच्या गोव्यात घडलेली आहे। आणि ह्या घटनेमुळे असे म्हणजे विद्यार्थ्यांना असं एक प्रकारचं प्रोत्साहन दिलं जातं आहे की म्हणजे आपलं कोणी ऐकलं नाही तर असं करावं म्हणून ही घटना परत कुठे घडू नये म्हणून आम्ही डॉक्टर के.बी. हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालयाची मुलं इथे आलो आहेत। म्हणजे अशा मुलांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज आम्ही इथे आलो।
माझं नाव संदेश बैठे. आम्ही इकडे हेडगेवारची सर्व मुलं जमलो आहोत कारण एक मोठी घटना घडली जी परुळेकर वेरे या स्कूलमध्ये एका मुलाने आपल्या प्रिन्सिपलवर हल्ला केला. हे अशा गोष्टी घडतात आपल्या सोसायटीमध्ये. आम्ही हे असं सहन करू शकत नाही. पिढ्यानपिढ्या टीचरांचा रिस्पेक्ट आमच्या मुलांमध्ये कमी होत चालला आहे. हेच आम्ही खपवून घेऊ शकत नाही. आपण त्याच्यावर निषेध घेतला पाहिजे आणि अशी मुलं हेडगेवारची मुलं कशीच शांत बसू शकत नाहीत. आमच्या शाळेमध्ये सडनली एका मुलाने 12वी शिकत होता आणि त्याने याच्यावर खुर्ची मारून फेकून दिली आमच्या हेडमास्टरवर. त्यामुळे आणि नंतर हेडमास्टर मला कंप्लेंट केली. मी इमिजिएट सस्पेंड केला त्याला आणि आम्ही इन्क्वायरी चालू आहे. आफ्टर इन्क्वायरी आम्ही डिसिजन घेणार आहे. प्रशांत नाईक प्रिन्सिपल या विश्वनाथ महादेव परुळेकर हायर सेकंडरीचं 9 तारखेला एक दुर्दैवी घटना घडली इकडे की एक मुलगा जो गैरहजर राहत होता त्याला त्याच्या पालकांना बोलायला सांगितलं कारण तो 12वीमध्ये होता आणि परीक्षा जवळ येत होती आणि तो अभ्यास पण करत नव्हता. म्हणून त्याला एवढंच सांगितलं की तू तुझ्या मम्मीला किंवा तुझ्या काकाला त्याला वडील नाही म्हणून आम्ही त्याला आणायला सांगितलं. तो 9 तारखेला कोणाला तरी घेऊन आला जो त्याच्यापेक्षा वयाने लहान दिसत होता. म्हणून त्या क्लास टीचरने त्याला सांगितलं की तू याला आम्ही एंटरटेन करू शकत नाही, तू तुझ्या मम्मीला किंवा काकाला घेऊन ये. मग त्याने टीचरने मला बोलावलं इकडे आणि मी पण त्याला तेच सांगितलं आणि मला वाटलं तो आता जाणार म्हणून मी माझ्या कामामध्ये बिझी होतो. तेवढ्यात त्याने पुढे जी खुर्ची होती ती काढून माझ्यावरती मारली आणि माझ्या या हाताला इकडे इंजरीज झाली माझ्या हाताला. आणि मग आम्ही पोलीस कंप्लेंट केली. तो तरीसुद्धा ते शिव्या पण देत होता. पण मग पोलीस आले त्याला घेऊन गेले आणि मग आम्ही कंप्लेंट पोलीस स्टेशनवरती रजिस्टर पण केली. पण मग काय झालं माहीत नाही की त्याने अजूनपर्यंत त्याच्यावरती काय निर्णयच घेतला नाही. बुधवारी कंप्लेंट दिली होती. शुक्रवारी 3 वाजता त्याने रजिस्टर केली. FIRची कॉपी मला दिली. त्यानंतरसुद्धा त्याला अरेस्ट केलं नाही. आता काय आहे ते मला माहीत नाही. हे तरेच्या बिहेवियराक जर आमी सिरियसली डील केले ना जाल्यार इट इज नॉट व्हेरी गुड थिंग. अशा प्रकारचे गजाली परत आनीक जावपाची शक्यता आसा मागीर. सो अश्यो केसीस इमिजिएटली डील करूंक जाय. आमी एक बरो समाज घडयतले जाल्यार घरांतसून बरें शिक्षण मेळोंक जाय आनी सबसिक्वेंटली स्कुलान. सो आमी आमच्या पेरंट्सांक जो रिस्पेक्ट दिता तसो आमच्या टिचरांक दिवंक जाय. कित्याक टिचर इज अ सेकंड पेरंट्स टू अस आमच्या भुरग्यांक. सो हांव मागतां आमच्या गोंयभर स्कुलां कडेन आनी तेंच्या PTA कडेन की ह्या इश्यूक तांचो सपोर्ट दिवचो तेंच्यांनी. तर हें आयकून खूब वायट दिसलें आनी सराच्या हाताक सुद्दां हें जाल्लें आसा, रगत आयिल्लें आसा तेज्या. सराक बरेंच लागलेलें आसा आनी त्या भुरग्याचेर कितें तरी एक्शन जावची अशें म्हाका दिसता. कित्याक सांग आतां ह्या भुरग्यान केलें फाल्यां बाकीचीं भुरगीं अशींच करतलीं आनी परत ते सगळ्या स्कुलांनी अशेंच घडटलें की एका भुरग्याक तर आमी उगी रावली आतां आनी शिक्षा करूंक ना जाल्यार तो दुसरो भुरगो आनीक तेच करतलो. आतां प्रिन्सिपलाक मारलो फाल्यां टिचरींक मारतले अशें करून चालूच उरतलें. तेन्ना म्हाका दिसता ह्या भुरग्याक तुमी हें करून बरें पनिशमेंट करचें अशेंच दिसता. आमच्या गोंयच्या गव्हर्मेंटाक प्लस पुलीस डिपार्टमेंटाक की ही जी कितें जाल्लेलें आहा, ही घटना घडलेली आहा ती एकदम वायट सारकी आनी हेजेर स्ट्रिक्ट एक्शन जावची आनी बेगीन एक्शन जावची की फुडल्या पिढी आमच्या भुरग्याच्या नेक्स्ट जनरेशनाक तांकां कळचें की बाबा सर हो आमचो गुरू देवता. ताका आमी एक्शन कांयच हात लावंक शकना आनी हेजेर खूब स्ट्रिक्ट एक्शन जावची.